जय श्री कृष्ण. 10वा अध्याय विभूती योग. ध्यानात आपण शंकराचार्यांचा तस्मात् सर्व प्रयत्नेन भवबंध विमुक्ते त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलेला. तोटकाचार्य, सुरेशाचार्य मुख्य उद्देश नका विसरू. जो कुठला प्रयत्न करताय संपत्ती मिळवण्याचा, मुलांचं ठीकठाक करण्याचा, शरीर स्वस्थ ठेवण्याचा, या सगळ्या छोट्या छोट्या प्रयत्नांच्या मागे मुख्य प्रयत्न लक्षात ठेवायला हवा. या भावबंधातून मुक्त व्हायचा. अजून गाठी नाही पडायच्या, गाठी सोडायच्या आहे. शंकराचार्यांचा ऐकला, अष्टावक्र महामुनींचा ऐकला की एवढं सगळं कळल्यावर, एवढं सगळं ऐकल्यावर निश्चय का नाही करत, ठरवत का नाही, ज्यानं करायला म्हटलं. अजून काय सांगायचं राहिलं, एवढीच गोष्ट आहे बस, बाकी काही नाही. झालं, सगळं ऐकून झालं, सिनेमा संपला, उठव आपलं पोत झटकून घरी जा. संपलं. श्रीकृष्ण म्हणतो, मी आताही ऐकलं, आता खूप इकडे तिकडे नको चवर वृत्ती, चेतसा नान्यगामिना. इथे डिस्ट्रॅक्ट नको हो, इथे अट्रॅक्टेड राहा. गाडी रुळावर आली आहे, ट्रॅक्शन मिळालंय, ट्रॅक्ट ज्या दिशेने रूळ चाललाय तिथे जाऊ शकते, दिशा मिळाली आहे, आता गती धर. आता अजून दिशा नको विसरू, पुन्हा अजून नको, कसं नको, पुन्हा रुळावरून गाडी ठेवली आहे ना, बरोबर रुळावर ठेवली आहे, दिशाही बरोबर आहे, समजलाय, धक्काही देऊन दिलाय. आता लक्ष ठेवून जा, चालू ठेव, डिस्ट्रॅक्ट नको हो. न अन्यगामिना. कृष्ण, शंकराचार्य, अष्टावक्र मुनी या सगळ्यांनी मन शांत करून ध्यानाद्वारे आपण विभूती योगात 10व्या अध्यायात, मागच्या 10व्या अध्यायातला 10वा श्लोक पर्यंत संपला होता. तिथून सुरुवात करू 10व्या श्लोकापासून. 9वा श्लोक एक पायरी मागे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम नमस्यंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. ज्यांच्या ही गोष्ट माझ्याकडे मन आकर्षित झालं, श्रीकृष्ण म्हणतो, ते हळूहळू मग गती मिळायला लागते, मग माझ्यात राहतात, एकमेकाशी माझ्याबद्दल चर्चा करतात, मनात माझ्याबद्दल विचार करतात, पुस्तक माझ्या विषयी वाचतात, गाणे माझ्याबद्दल म्हणतात, तुष्यन्ति च रमन्ति च, त्यातच रमण करतात. मग इतर खूप वासना कमी व्हायला लागते. आणि 10वा श्लोक म्हणजे ते आपण थांबवलं होतं मागच्या. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्. ते येषां अशा प्रकारचे, अशा त्यांना, तेषां म्हणजे असे जे आहे त्यांना, कसे, सतत युक्तानां, सतत प्रयत्नशील आहे युक्त होण्याचा, कनेक्ट होण्याचा. सुटलं पुन्हा कनेक्ट करण्याचा करताय, थोडं मध्येच विसर पडला, मध्येच भलतीकडे मन गेला, भलते काहीतरी विचार आले, हेवा दावा झाला, दुष्ट प्रवृत्ती आल्या, रागलोभ झाला, कोणाबद्दल काही मनात वाईट विचार आले, दुसरीच काहीतरी इच्छा झाली, पुन्हा प्रयत्न केला, नाही, थोडा वेळ चिपकून राहिले ईश्वराच्या विचारांमध्ये, पुन्हा सुटून गेला, काहीतरी न्यूजपेपर वाचला, व्हॉट्सअपवर काही आलं, पुन्हा मन गेलं, नाही, पुन्हा थोडा गेला. असे जे सतत युक्त आला, तेषां सतत रिकनेक्टिंग अगेन अँड अगेन. डिस्कनेक्ट झाला, पुन्हा रिकनेक्ट झाला, प्रयत्न करून आले, बघतोय तो आतून त्यालाच लक्षात आहे. तेषां सतत युक्तानां भजतां. भजता म्हणजे सतत भजन म्हणून राहिल्या नाही, त्रस्त निघून जाईल दे. मला असं वाटतं कधी कधी कोणाचे भजन ऐकल्यावर, सतत जर भजन, असे भजन जर लोक म्हणत राहिले तर देव कदाचित उठून निघून जाईल इथून. भजन सूर काढण्याला नेहमी आठवण, सूर खूप, गायनला भजन कधी संबंधच नाही संस्कृत भाषेमध्ये. भाव, बुद्धी, यजन, बुद्धीनी पूजन, बुद्धिपूर्वक, बुद्धी योगम उपाश्रित्य.
10 ठिकाणी भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलंय, अकलेचा वापर करून त्याला भजन म्हटलंय. नुसतं पूजा, नुसती आरती नाही, बुद्धीने विचार करून, विचारपूर्वक कोणाची पूजा करतो आहे, कोणाची आरती करते आहे, कशासाठी, कोणासाठी, कसं तरी कमी येणं केन प्रकारे म्हणे कृष्ण निभाषयत शुक्र म्हणतात भागवतात. मुख्य साधनांचं महत्व नाही आहे की निरंजन कशी आहे, तूप किती आहे, डालडा आहे की चांगला, ते सगळं चांगलंच आहे. मुख्य मनाने त्याचा विचार करते आहे की नाही, करतो आहे की नाही, ते भजन झालं. खूप आवडून गाणं म्हणून राहिले, ढोलक वाजवणं, तबला म्हणजे खूप मांड्यात खूप हलवून ते भजन नाही, देवाच्या संस्कृत भाषेत नाही, ईश्वराच्या भाषेत नाही, पण बुद्धीत आहे का, पूजा जी सुरू आहे त्याचं यजन जे बुद्धीत आहे का, ते भजन. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतीपूर्वकम, त्याच्या प्रती प्रेम आहे का, पर्सनल आहे का, अटॅचमेंट आहे का त्याच्यासाठी. माझा विठ्ठल, माझा कृष्ण, माझा सखा, माझं बाळ, माझा पती, माझा प्रियकर, माझा पुत्र, माझा मित्र, माझा स्वामी, माझा ठाकूर, माझा देव, माझा ईश्वर, माझा परमेश्वर, माझा परब्रह्म, माझं सर्वस्व हे आहे का, याला प्राधान्य. किती वाद्य आहे, कोणता राग आहे, किती चांगला वाजवला, किती चांगला म्हणला, याला हे गौण आहे, प्रमुख नाही आहे. हे श्रेयस आहे, ते प्रेयस आहे. वा वा वा, किती छान म्हटलं, किती चांगला आवाज आहे, कोणता राग होता, किती शिकले आहे, काय मस्त वाजलं, केवढं साऊंड सिस्टम किती चांगली होती, असं ते प्रेयस आहे. चटोरा पण आहे, मनाला आकर्षित करणार आहे, मनाला नाही आपलं नुसतं मनाकडे आकर्षित करणार आहे, मनाकडे नाही आकर्षित आहे. ते प्रेयस आहे. श्रेयस आहे की त्यातल्या शब्दांचा अर्थ काय होता, त्या शब्दांनी मन माझं कृष्णाकडे आकर्षित होते का, किती सुंदर भाव व्यक्त केले, काश मलाही असं कधी वाटावं. तेच भजन सुरू आहे, कोणाचं या गोष्टींकडे, या पैलूंकडे लक्ष आहे, कोणाचं या पैलूंकडे लक्ष आहे. हे भजन पण प्रीतीपूर्वक, मलाही इच्छा व्हावी, मलाही देवा ते आकर्षण. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतीपूर्वकम, जे प्रेमाने माझ्याकडे येतात, आकर्षणाने, इच्छेने, स्वतःच्या ददामि बुद्धियोगं तं तेन माम उपयान्ति ते. मी बघतो की अरे हे रांगत प्रयत्न करते माझ्याकडे आणण्याचा, मध्येच उभा राहतो, पुन्हा पडून जातात, थडकन लागला, मध्येच रक्त आला, पण तरी दिशा नाही सोडायचं, माझ्याच दिशेने येऊन राहिला. कधी आईने पाहिलं, रांगून येऊन राहिलाय, लडकडून राहिलाय, पडून राहिलाय, टेबलला धरून उठून राहिला, बाळ एकदम लागून गेला, थोडा वेळ रडणं, पुन्हा आईला बघून तिकडे, नुसती बसलं नाही, शेठाणी सारखी ती. काही वेळ लागला, ताबडतोब उठून त्या बाळाला उचलून घ्या, असा तो म्हणतो. मीच येऊन जातो, ददामी, देतो मी, ददामी म्हणजे मी देतो. काय, बुद्धियोगम, की अरे इतके प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, बुद्धीने लक्षात येतात. बुद्धियोग, बुद्धीमध्ये क्लॅरिटी, लक्षात येणं की मी ऑलरेडी कनेक्टेड आहे, अजून रांगायची आवश्यकता नाही, आईने उचललेलंच आहे, आईने कडीवर घेतल्यावर नुसते हात पाय मारण्याची आवश्यकता नाही आहे, तिच्या कडीतच आहे, चिपकलेला आहे, बिलकुल. ददामि बुद्धियोगं तं तेन यान, ज्याने अशी बुद्धी देतो मी, बुद्धीत असा प्रकाश देतो, असे स्पष्ट करतो, त्यांचा उपायांती ते, त्या उपायात लक्षात असा उपाय सुचतो, असं लक्षात येते की मी आहे, मी त्याचीच आहे, तो माझाच आहे. अजून काही सहज स्थिती, ध्यानाच्या वेळेस जसं म्हटलं तसं, हसीब, खेलीब, धरीब,
ध्यान अहर्निश कथिबो ब्रह्म ज्ञान गुजराती भाषेत आहे. खाये पिये न करे मन भंगा नाथ कहे मैं तिसके संगा. सहज स्थितीचं वर्णन आहे. हसत खेळत ध्यान नुसतं इतरांना वाईट टाकून स्वतःला वेगळं काहीतरी समजून उच्च समजून हे असे आहे ते तसे आपण असे आहे तसं नाही. सगळ्यांसोबत मिसळत जीवन जगणं ज्या प्रकारे जे जीवनात सोडत त्यात ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान मिसळून ब्रह्मज्ञानाची वेळ वेगळी, ब्रह्मज्ञानाची गोष्ट वेगळी, देव वेगळा, आता हे संसार आहे, जीवन वेगळं, असं नाही. हसत खेळत ध्यान करत ब्रह्मज्ञान खाय पिये न करे मन भंगा. खाणं पिणं आहेच असं नाही की नुसतंच सगळं सोडून त्याग करून मन विसर्ग नाही होत. नाथ काही माहित तसं नाही. ईश्वर देवाची इच्छा काय तशांसोबत राहण्याची, मस्त मजेत, मस्त जीवन, फर्स्ट क्लास जीवन, आनंदपूर्वक जीवन. योग आनंदाचा मार्ग आहे, विषादाचा मार्ग नाही. विषाद एका टोकाला अर्जुन विषाद, त्याच्या दुसऱ्या टोकाला योग मध्ये मोक्ष सुटून गेला, संन्यास सोडणं, विषाद सुटला, विषादापासून सुट्टी झाली, तो योग 18वा अध्याय मोक्ष संन्यास. आनंदाचा मार्ग आहे, प्रेमाचा मार्ग आहे, मजेत फर्स्ट क्लास बिंदास वाला मार्ग आहे. ददामि बुद्धी योगम तम तेन माम उपयान्ति ते. असे जे प्रयत्नशील असतात सतत, हे एनकरेजिंग वर्ड्स आहेत, सांत्वना देणारे विचार श्रीहरीचे कृष्णाचे, हे प्रयत्न करताना मी बघतोय, कारण आपल्या आतमध्ये बघतोय, बाहेरून वरून नाही बघत आहे. तेव्हा राधे, तेव्हा रुक्मिणी, तेव्हा लक्ष्मी, तेव्हा तो किडा, हा कसा करतोय, तो तसा नाही, इथून बघतोय, माझ्या डोळ्यात बघतोय, तुमच्या डोळ्यात स्वतः सगळ्यात पहिले बघतोय, माझ्या कानातून ऐकताय, माझ्या नाकाने वास घेताय, माझ्या जिभेने चव घेताय. श्रोत्रस्य श्रोत्र, चक्षुस्य चक्षु, डोळ्यांचा डोळा, दृश्य पाहणारा पाहिला ऋषिकेश. तर म्हणून आपले प्रयत्न नको सुटू द्यायला. तर मुख्य शब्द यात 2 शब्द महत्वाचे आहे. प्रीतीपूर्वकम, पहिला प्रेमाची भावना ठेवून, आपले पण आठवून, मी इकडे आणि मूर्ती तिकडे आहे, मूर्तीला सजवायच्या, मूर्ती अशी, मूर्तीच्या मोठ्या मूर्ती त्याच नाही, माझा आहे मूर्ती, मूर्ती माझा कृष्ण आहे, त्या मूर्तीत त्याचं स्वरूप म्हणून मी सजवत आहे त्याला. मोठी असूनच माझा आपलापणा पर्सनल आहे, कारण तो आहे म्हणून मी आहे, इतका माझा आहे. माझं अस्तित्वच नाही आहे, तो नसला तर संबंधच नाही, मी नावाचं काही वस्तूच नाही, व्यक्तीच नाही, जर तो नसला तर इतकं आहे, हे सत्य आहे. हे फक्त स्वीकारायचं आहे. आईने कडेवर घेतलंच आहे, फक्त रावणात थांबायचं आहे. प्रीतीपूर्वक पहिला शब्द, दुसरा बुद्धियोग, अकलेचा वापर, नुसतंच क्रियान्वित नाही, नुसतंच क्रियाशील नाही, नुसतंच कर्मकांड नाही, पहिले अक्कल, पहिले बुद्धी. ह्या श्लोकापर्यंत आपण मागच्याच पोहोचलो होतो. आज 11वा पहिला श्लोक. तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. हिंदीत वाचून दाखवतो. हे अर्जुन, उनके ऊपर म्हणजे किनके ऊपर, आता ज्यांच्या जसे असे जे साधक असतात, तो उनके ऊपर अनुग्रह करने के लिए उनके अंतःकरण में स्थित हुआ मैं स्वयं ही उनके अज्ञान जनित अंधकार को प्रकाशमय तत्व ज्ञान रूप दीपक के द्वारा नष्ट कर देता हूँ. ओनरशिप घेतला तर मी करतो म्हणतोय. तर भगवद्गीतेत जसं आहे तसं जर स्वीकारले, जे शब्द जे म्हणतात आहे,
तर खूप सरळ आणि स्पष्ट होऊ शकते, जीवन क्लिष्ट नाही, कॉम्प्लिकेटेड नाही. गीता समजत नाही, समजून नाही का नाही, इतक्याचा भलता अर्थ काढण्याचा प्रयत्न करते. सरळ म्हणतात मी करतो, मी देतो, मी करतो म्हणतो देव. मग एक कठीण काय का नाही स्वीकार करा, नाही असं होते तसं होते यांनी ते करतो. तर पहिले तर ठीक आहे तसंही होत असेल, पण पहिले जे म्हणताय ते स्वीकार करावं. मुख्य अर्थ जो आहे तो जी मराठी भाषा शिकलो, शाळेत गेलो, 4थी पास झालं असेल तरी हे शब्द बोलतो आपण, ऐकतो ते शब्द तर समजतो अर्थ, तर मग त्याचा अर्थ सरळ घ्यायला हवा ना पहिले. जे म्हणताय ते तसं घेतलं तर पूर्ण गीताची पूर्ण सरळच होती एकदम. नंतर खूप वेळ असेल तर मग आराम आडवे तिडवे अर्थ कळाले. मला खूप वेळ नाही, माझ्याजवळ कमी वेळ आहे, म्हणून मी अजून सरळ अर्थातच वृत्त फसलेला आहे. मजा येते सरळ अर्थाकडे लक्ष देऊन. इथे स्पष्ट त्यांनी म्हटलं तेषां, ते येषां असे जे असतात त्यांना, एव अशांनाच, तेषामेव पर्सनलाइज केलेले. आपला म्हणजे मला आपला म्हणतात, एकदम स्वतःचा निकटचा इंडिव्हिज्युअल माझा म्हणतात आणि सतत प्रयत्न करतात. विचार पडते बाळ पण उठते पण तेषामेव अनुकंपार्थम. मला कीव येते, मला दयात म्हणजे राहण्याला जात. अनुकंपा, मर्सी, इंग्लिश मध्ये ज्याला मर्सी म्हणतात, विच इज डिफरंट फ्रॉम ग्रेस. कृपाच्या पेक्षा अजून अनुकंपा वेगळी आहे. कृपा तर आहेच, कृपा कशी नाही आहे, कोणावर नाही, शक्यच नाही कृपा नाही आहे असं. कृपा थोडाही नीट विचार केला अजून कृपा आहे म्हणूनच असं. पण अनुकंपा म्हणजे सूर्य तर सगळीकडेच असतो, पण आता इथे प्रकाशमान होऊन आला, विशेष प्रकार समजा झाला तर अनुकंपा म्हणजे त्याचाच हृदय कंपित झालं, त्यालाच दया आली, त्यालाच कीव आली, स्वतःच उठून चालला गेला, एकदम उचलायला पटकन. नोकर चाकर आहे एखाद्या वडील असला बनवला ती काय सतत खाली राम बनवला, कृष्ण बनवला, आमचा देव कधी मसीहा पाठवता, इसको भेजा उसको भेजा, त्यांची त्यांनी म्हणलं देवाला नाही, मुसलमानांचा देव अकबर म्हणतो एवढा शक्तिमान आहे की त्याला स्वतःला याची कधी कामच नाही पडत, आजपर्यंत नाही आला, गरजच नाही. तुमचा देव असा म्हणजे विशेष सामर्थ्य नसेल तर स्वतःला द्यावं लागते, दुसऱ्यांना नाही पाठवून. 9 अवतार, 10 अवतार, 24 अवतार झाले म्हणे विष्णूची इतक्या वेळाला, है ना. तर त्यांनी ती जी युक्ती केली ते ह्याचं उत्तर दे म्हणजे बिलकुल असं कसं तुमचा धर्म हिंदू धर्म कसा दे. ठीक आहे, उद्या आता वेळ झाली, उद्या आपण तसंही सैरावर जाणार आहोत, फिरायला जाणार आहे त्याला, तेव्हा बोलू. ठीक आहे म्हणून 2 नावी केल्या, एका नावेमध्ये स्वतः सोबत बिरबलांनी अकबराच्या मुलाच्या सारखा पुतळा बसवला आणि पटना थांबून देता याच्यात गलतीकडे थोडक्यात सांगतो. आणि मग अगदी तसं दिसणार ना मूर्ती अकबराच्या मुलाचा मध्ये गेल्यावर नदीत तलावात टाकून दिली. तर धडात ते अकबराने जेव्हा पाहिलं स्वतः जोडी मारली एकदम त्याला वाचवायला. मग लक्षात आलं की अरे हा नव्हता, हे काय की बरोबर, हे काय फालतू अशी मजाक रागवून. तेवढ्या तुझ्या नळवाडे होते, तुझे सेवक होता, अगोदर छत्री धरून होता, अजून जे काय तुझे बॉडीगार्ड होते त्यांना नाही आठवलं की अरे वो देखो जरा कोरोबर है, उसको पकड़ के और डूबने जाए, लेके आना. जास्त तुकाला धड़ाकन स्वतः थोड़ी काम मारली, मतलब वो मेरा बच्चा है, मेरा बेटा है, किसको ऑर्डर दे गया, कैसे ऐसे कैसे. तो ऐसे हम हमारे भगवान के बच्चे हैं, वो हमारा पिता है, जैसे तू बाप है, राजा होकर इतने सब वो वैभव होकर खुद दिया, ऐसा वो जब हम यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, वो खुद आता है. कृष्णस्तु भगवान स्वयं इति, अवतार नहीं है कृष्ण, स्वयं भगवान है.
तर ती अनुकंपा. आई जेव्हा एकदम वडील जेव्हा एकदम उठून तो पडला असेल तर असं नाही की उठेलच, तिथे बाजूला टिपा आहे त्याला धरून उठेलच. आज थोडा 1-2 मिनिटांनी आपण उठेल. एकदम म्हणजे होते पटकन ती अनुकंपा. परंतु तेषाम एव अनुकंपार्थम अहम मी स्वतः अज्ञान अजम अज्ञान जम तम अज्ञानामुळे जन्मलेला जम अज्ञानातून जन्मलेला तम अंधकार समजत नाही कसं भलतं सुलतं चुका होतात काय जे नको करावं ते करू नये जे करावं ते नाही करताय फसून गेले दुःखी होतात पुन्हा पडतात पुन्हा लागताय पुन्हा अपमान पुन्हा चोट पडली पुन्हा वैताग आला पुन्हा क्रोध झाला पुन्हा वाटलं बदला घ्या पुन्हा वाटलं याचं असं तसं तसं हे जे तामस मध्ये फसलेली वृत्ती जी आहे नेगेटिव्हिटी तामस म्हणजे नेगेटिव्हिटी अंधकार अज्ञान कळत नाही कन्फ्युजन एन्झायटी मिझरी त्रास छळ जो त्या आतला मनातला स्वतःचा दुष्ट प्रवृत्ती येतात आहे ते सगळं तामसिकतेचं लक्षण आहे ते अज्ञानातून आलाय असं काही नाही आहे आणि त्या सगळ्या मनात ठेवण्याची आवश्यकता नाही मनात येण्याची आवश्यकता नाही ज्ञान प्रकाशात जर आलं तर जसं भीती अंधारात भीती वाटते त्याच जागी प्रकाशात भीती नाही वाटत मागे सांगितलं होतं उदाहरण आता रात्रीची 11:30 वाजले पार्टी संपली सगळी गेले ट्रॅश भरली आणि मोठी बॅग जाऊन ट्रॅश कॅन उद्या ट्रॅश वाला येणार आहे जाऊन आताच टाकून देऊ सकाळी उठणं होईल नाही आणि बॅग हातात घेऊन बाहेर गेली मी एकदम घाबरून घ्यायचा तिथे बॅग सोडून पटकन पळत आणि दार बंद करून दिला खत धडकन धापाटा काय झालं बापरे मोठा साप आहे तिथे वर झाला थोडं पाय पडला ना त्याच्यावर चावला असता नाही रात्रीतून चालला त्याला घरात नाही म्हणून पटकन दार बंद केलं दारामात जाऊन बघा तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हळू फायनली दार उघडलं बाहेर पाहिलं तिथं परत मुलं खेळायचं तर दोर पडलेला असं आणि मग एकदम हसू अरे राम दोराला साप समजला अंधारात आकृती तशी स्पष्ट दिसत नव्हतं कळत नव्हता वस्तू तशीच आहे तशी तिथल्या तिथे आहे एकदम भीती एकदम धापा टाकत एकदम हार्ट अटॅक येतो का एकदम धडकनदार बन आणि तीच वस्तू हसू येते गंमत लोकांना बोलून दाखवते अरे बघ असं दाखव आणि ठेवून दे आपल्या घरात आणून घरामध्ये ठेवून देते फरक फक्त प्रकाश आहे की अंधकार तसं जीवन आहे एवढ्यासाठी दंड तसंच आहे खरंच आहे प्लीज ट्रस्ट मी विश्वास जेव्हा भीती वाटते आहे धडकी भरते आहे राग येतोय अपमानाचे चोट लागते आहे ते नुसतं अज्ञान तामस अंधकारात स्पष्ट दिसत नाही कळत नाही लक्षात नाही त्यामुळे नेगेटिव्हिटी येते ज्ञान जेव्हा हा जे म्हणतो अहम अज्ञानजम तमः त्याची अनुकंपा जेव्हा होईल विशेष कृपा जेव्हा होईल विशेष इच्छापूर्वक जाऊन लक्ष देऊन तो जेव्हा आपल्याकडे होईल आणि केव्हा होईल त्यांनी याच्या आधीच्या श्लोकात सांगितलं कोणावर त्याचं होते ज्यांना ते हवं आहे बस इतकंच उपाय शोध ज्यांना त्याची विशेष कृपा होईल त्यांना मिळते बस हवाय नको कसं हवंच आहे मग मागितलं का त्याने जी पद्धत सांगितली त्याच्यासाठी विचार केला का आवाज दिला का प्रयत्न केला का त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला का आत जाऊन त्याच्याबद्दल विचार केला का असं जर केलं तर तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः मी उजेड करून देतो त्या पोर्च मध्ये लाईट ऑन करून देतो की अगं बघ साप नाही बघली घाबरू नका ते खेळाचं त्यांनी दोर तिथेच टाकला दोरीवरची उड्या मारत नाशयामी आत्मभावस्थो मी त्या अंधकाराचा नाश करतो त्या तामसाचा आत्मभाव असतो आतूनच आतल्या आत स्वतःच काय ज्ञान दीपेन भास होता मी दिवा लावून देतो बरेचदा मी या श्लोकाचा उल्लेख केला निरनिराळ्या सत्रांमध्ये निरनिराळ्या अध्यायांमध्ये
की तो स्वतः म्हणतो मी आतूनच देवा, आतूनच लक्षात यायला लागतं, आतूनच कळायला लागतं. तिचं आठवण स्वप्नात असलं तर पटकन खिशातून काढलं त्याचं टॉर्च ऑन करून पाहतो की काय आहे. कोणाला आवाज द्यायला नाही लागला, लाईट लावा नाही म्हणायला लागला, कंदील नाही लावा लागला, वात नाही दिली, पटकन स्वतः केलं. तसं स्वतः लक्षात यायला लागतं. तो म्हणतो मी पेटवून देतो. दिवा सगळ्यांजवळ आहे, दिव्यात वात जिवंत जर आहे तो वात आहे, तेल आहे. पेटवलं नाही ते मी आतून चेतवून देतो. तो म्हणतो तेषाम् एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भारत. ज्ञानाचा दिवा लावून देतो मी आत त्यांच्या. भारत म्हणजे अर्जुन, भास्वता, भारत नाही भास्वता. आणि मग त्यांनाच त्यांचा आभास व्हायला लागतो. आतल्या आत लक्षात यायला लागतं काय कसं. मग तिथेच हसू येतं. कर्मबंधम प्रहास्यसी. दुसऱ्या अध्यायात त्यांनी म्हटलं तर अर्जुन जेव्हा रडत होता, कन्फ्युज होता, त्रास होत होता, बंधनात वाटत होतं, पळून जावंसं वाटत होता, त्यावेळी दुसऱ्या अगदी सुरुवातीला कृष्णाने म्हटलं की अरे थांब, नेहा विक्रमणा स्वस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हे थोडं जरी मी आता तुला जे सांगतो आहे लक्ष दे, नाही थोडं जरी लक्ष देशील, थोडं जरी ते आपल्या जीवनात आणशील तर तुला सुरक्षित वाटेल, भीती कमी होईल. आणि पुढे म्हणतो की या मार्गाने जाशील गीता योग जीवनात येईल तर कर्मबंधन प्रहास हसून पडशील. त्याच जागी पहिले जे दुःख होत होता, राग येत होता, चीड येत होती, ते खुदकन हसून देशील की कसे लहान मुलांसारखे हे सगळे बालक मोठे झाले, मोठ्या टायटल्स आहे, पदव्या आहे, लाखो कमावतात आहे, गाड्याने घुमतात आहे, इकडे तिकडे खूप गोष्टी सांगून राहिल्या, अक्कल शिकून राहिल्या, सगळं माहिती आहे. आणि कसे अजून लहानच्या लहानच राहिले. एकच जीवनभर पूजा अर्चा केली, पण अजून अशा गोष्टी करतात. काही केली त्यांच्यासोबत काही नाही म्हणणार, काही प्रतिसाद नाही, काही मानाचा अपमानाचं काही नुसतं हसू येईल मनातल्या मनात. कसं बंधन कसं काय. तसं लाईट लावला तर हसू येईल. अरे दोरीची उडी मारण्याची दोरी होती, साप नव्हता, ज्ञान दीपेन भास होता. तर हे आवश्यक आहे, उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे फक्त घेण्याचा प्रयत्न करणं आहे. हे काय सगळं होतं 10वा अध्याय. अर्जुनाने विचार झालाय कॉन्टेक्स्ट सेट करून तर पुन्हा वेळ जाईल. आता अर्जुन बोलायला लागतो. आता म्हणजे अवाक होऊन स्तब्ध म्हणून ऐकत होता. आश्चर्य श्रोता कुशलस्य वक्ता. वक्ता इतका कुशल आहे श्रीकृष्ण की त्याचा श्रोता अर्जुन आश्चर्याने बघतो आहे. ओ माय गॉड, वो काय पिन ड्रॉप सायलेन्स, शांत राहून ऐकतात. आणि मग आता कृष्ण थांबला म्हणून अर्जुन बोलतो आहे परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् आहस्तां ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद्ऋतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगत्पते वक्तुम् अर्हस्य शेषेण दिव्या यात्मविभूतया याभिर्विभूतिभिर्लोकानिमास्त्वं व्याप्य तिष्ठति कथं विद्यामहं योगिस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. आता त्याचा हृदय पेटून आलाय अर्जुनाचा. आता जागृत झालाय. आता खूप इच्छा होऊन राहिली दृढ. केषु केषुच भावेषु, मला सांग तुम्ही कसं पाहू तुला, कुठे पाहू. मला आता खूप तुला चिपकायचं आहे, खूप तुझा विचार करायचा आहे, खूप सतत तुझ्याबद्दल ध्यान करायचं. मी नीट समजून सांग
तो आता समोर उभा आहे, 2 हात 2 पाय म्हणून समजतोय, दिसतोय. पण सगळीकडे सगळ्यांमध्ये कशा प्रकारे मी तुला विचार करू शकेल. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. देवा मला तेच पाहिजे. मला खरंच पूर्ण वेळ तुझ्यासोबत कसा मी चिपकून राहू. तू चालला जाशील युद्ध झाल्यावर द्वारकेला, त्याच्यानंतर कसा तुझ्याबद्दल विचार करू. आम्हाला सारावं लागेल, मुलं बाळ राज्य करावं लागेल. कसं तुझ्या केशू केशूचे भाव का येशू का येशू, हे असं हे असं हे कसं कसं केशू केशूचे भाव कुठल्या कुठल्या भावनांनी चिंत्यो असे भगवान मया, मी मया भगवान देवा तुझे चिंतन मी कसं कसं कुठे कुठे करू. प्रार्थना करता पेटून चेतून उठला म्हणून हे सगळे श्लोक वाचतात. विस्तरेण आत्मनो योगम विभूतिं च जनार्दन भ्रूयः कथयत्युक्तिर्हि शृण्वतो नास्ति मे अमृतम्. तर तुझं हे अमृत मला खूप हवं आहे आता. प्लीज डोंट स्टॉप. अजून बोल, अजून सांग तुझ्याबद्दल, स्वतःबद्दल. माझी तृप्ती नाही होत आहे, मला खूप हवं आहे आता. एकदम जागृत अवस्था, एकदम त्याला तहान लागली श्रीकृष्णाची. चिंता कोण हारेल, कोण जगेल, राहून याला मारून सगळं मागे राहिलं. प्लीज यू गॉड, यू नो, टेल मी मोर, टेल मी अबाउट यू. आय लाईक दिस, आय वॉन्ट दिस. छान त्याची अवस्था झाली. अर्जुन उवाच. बघूया श्लोक 12 श्लोक. हे मी आत्ता जे वाचले 12, 13, 14, 15, 16, 17, 18 एकदम वाचले. सांग 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 सांग. अरे बाबा, प्लीज डोंट स्टॉप. Yes, 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 this is it, this is it, that's exactly it. That's what I want. I was lost, I don't want anything else, I didn't know. मला माहिती नव्हतं मला काय हवं आहे. Now that you are talking, कृष्णा, आता लक्षात आहे की हो, हे मी शोधत होतो, मला हे हवं होतं. तुझ्याबद्दल मला माहिती होती, तुझं वर्णन हवं होतं. मला खूप चांगलं वाटतंय ऐकून. तर पुन्हा मागे जाऊ 12व्या श्लोकापासून. परम ब्रह्म, परम धाम. परम म्हणजे शेवटचा, पराकोटीचा, फायनल, अल्टिमेट, सगळ्यात मोठा, सगळ्यात पलीकडचा, ग्रेटेस्ट. त्याची फायनॅलिटी ऍब्सोल्यूट, इन अदर वर्ड्स, तिथे सगळं संपते, जिथे तिथे थांबते, त्याच्या पलीकडे काही नाही. असं तेच असू शकते ज्याच्यामध्ये सगळं इन्क्लुझिव्ह. आकाशाच्या पलीकडे नाही असं नाही म्हणू शकत कोणी. आकाशाच्या पलीकडे काही नाही म्हणजे मग जिथे कुठे संपलं, हे जे आकाश आहे, निळं दिसतंय, बस इथे आहे. पण त्याच्या पलीकडे काय आहे? काही नाही म्हणजे जागात आहे. मग ती वेळ संपून जाते, काळ संपतो, त्याच्यानंतर काही नसते. बस ते वेळ संपून जाते, वेळ संपते म्हणजे, पण त्याच्यानंतर तर काहीतरी आहे असं. तर जे काही फायनल आहे त्याच्यामध्ये सगळं आहे असं त्याला परम म्हणजे सहज शब्द वापरून येतो. परम ईश्वर, परमेश्वर म्हणून परमेश्वराची कृपा, परमेश्वर परम ईश वर, हे शब्द सगळे समजून सांगितलेले आपल्याला. ई म्हणजे हितचिंतक, हितकारक, हितवाचक आहे ई. वेलविशर नसताना वेलविशर अँड वेल डूअर. शासन, शास्ता वाचक आहे, समर्थ, कंट्रोलर, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. ईश म्हणजे जो माझा सगळ्यात हितचिंतक आणि सगळ्यात सामर्थ्यशाली. नुसतं सामर्थ्यशाली नाही रावण दुर्योधन सारखा, ते हितचिंतक नव्हते. आणि नुसतंच हितचिंतक नाही आई वडिलांसारखे हितचिंतक असतात, सामर्थ्य नसतं. हितचिंतकही आणि शासक, सामर्थ्यही, तो ईश आहे. वर, सगळ्यात वरचा, हायर, ईश्वर. शंकराला म्हणतात ईश्वर, परम ईश्वर, द हायेस्ट, द ग्रेटेस्ट असलेला परमेश्वर. शब्द शांत होऊन, विचारपूर्वक होऊन, स्लो डाऊन होऊन जर उच्चार केले किंवा विचार केले, उपयोगात आणले, तर मग कठीण नाही आणि वेळही लागत नाही. दोन्ही गोष्टी आहेत, सोपंही आहे आणि लवकरही होत. लक्ष दिलं तर, लक्षपूर्वक केलं तर परम ब्रह्म, परम धाम,
ब्रह्म शब्दाची व्याख्या मागे आपण सोप्या भाषेत जे सगळीकडे आहे, सगळ्या वेळी आहे, अशी वस्तू किंवा व्यक्ती, निर्गुण निराकार सगुण साकारच्या भानकडे पडण्यापेक्षा असं जे काही असेल ते जे सगळीकडे एकाच वेळी सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या वेळी आहे, सगळ्यांमध्ये आहे, सगळीकडे आहे, पण ते एकच आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. परम ब्रह्म. श्रीकृष्ण अवाक होऊन हात जोडून म्हणतोय अर्जुन, परम ब्रह्म परम धाम. धाम म्हणजे डेस्टिनेशन, गंतव्यस्थान, ठिकाण, जिथे जायचं आहे ते शेवटचं फायनल ऍब्सोल्यूट मुख्य जिथे जायचं आपल्याला जीवात्म्याला, परम आत्म्यात, जीवात्म्याला परमात्म्यात भेटायचं, जीवाला शिवाकडे जायचं. जीवा शिवाची जडली समाधी, तुटली उपाधी. सध्या जीव रूपाची उपाधी आहे ना, लाट नावाची उपाधी धरली. मी लाट आहे, मी समुद्र आहे, अरे मी माझं स्वतःच काहीतरी आहे बघ, एवढी लांबी आहे, एवढी रुंदी आहे, एवढी खोली आहे, इतकं पाणी आहे माझ्यामध्ये, माझंही काहीतरी आहे, मी आहे लाट. ही उपाधी जेव्हा जीवा शिवाची जडली समाधी, जेव्हा जीव शिव एकात येईल, तुटली उपाधी, लाट तुटली, समुद्र झाले, एवढीशी नाही राहिली, संपूर्ण झाली. सध्या मुख्य मूळ प्रॉब्लेम, मुख्य जीवनात काय आहे? त्रास, सगळ्यात जास्ती त्रास कशामुळे? तर उपाधी धरून बसले. मी आई आहे, मी वडील आहे, मी पुरुष आहे, मी माझं हे नाव आहे, माझं हे रूप आहे, माझा हा जॉब आहे, आमचं घर असं आहे, माझी गाडी आहे, माझ्या मुलांचं असं आहे. एक उपाधी नाही, दुसरी उपाधी, तिसरी उपाधी, चौथी उपाधी, उपाध्या एक निर्वस्त्र होईल. गोपिकांसाठी चिरहरणच्या वेळेस त्यांनी केलं होतं, तेव्हा एकदम असेल की अरे मी तू वेगळा नाही, मी नाहीच आहे, तूच आहे. त्या ठिकाणी जायचं आपलं धाम, परम धाम ते आहे. पायाने चालत कुठेच नाही जायचं, विमानाने उडून कुठेच नाही जायचं, ते धाम आत आहे. परमधाम बाहेर नाही आहे. बाहेर जातो आजपर्यंत म्हणून प्रॉब्लेम होता काय? आत जो गेला त्याचा प्रॉब्लेम सुटला, बाहेर गेला त्याला प्रॉब्लेम वाढला. इतकं सोपं आहे. मराठी भाषेत आहे, आपल्या भाषेत आहे, बोल भाषेत आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम. पवित्रते प्युअर, जे इतकं शुद्ध सत्व आहे, पवित्रते असते जे स्वतःच्या नुसतं अस्तित्वाने इतरांना त्याच्यावरती भोवतीच्यांना शुद्ध करेल, ते पवित्र. शुद्ध सत्व, ईश्वराला तर विशुद्ध सत्व म्हणतात. त्याच्याही पलीकडचे ज्याची परिस्थिती किती प्युअर, किती स्वच्छ, किती सुंदर, त्या प्युरिटीची व्याख्या शब्दांमध्ये नाही होऊ शकत, इतकं सात्विक, म्हणून त्याला विशुद्ध सत्व म्हणतात. शुद्ध सत्वाच्या पलीकडे नॉट शुद्ध सत्व, नॉट इवन शुद्ध सत्व, म्हणजे इवन बियॉन्ड शुद्ध सत्व. त्याच्या नुसतं अस्तित्वाने, सूर्याच्या नुसतं अस्तित्वाने प्रकाश होता, काहीच करत नाही, लोटे भरून फेकत नाही, शिंपडत नाही सूर्य इथे प्रकाश करून, माहितीही नाही आपल्या महिमेमध्ये मस्त. समुद्राच्या नुसतं अस्तित्वामध्ये मी लाटा म्हणणार आहे, काही विशेष काही हालून डुलून प्रयत्न नाही करत आहे. चंद्राच्या नुसतं अस्तित्वाने सौम्य शांत शीतल वाटत. पृथ्वीच्या नुसतं अस्तित्वाने स्थैर्य येतं, जरा उभं राहिला पृथ्वीवर. वाऱ्याच्या नुसतं अस्तित्वाने स्पर्शाचा अनुभव होतो. तर अशा प्रकारे हे जे पंचमहाभूत आहेत यांच्या ईश्वराच्या सृष्टीमध्ये, या नुसते यांच्या अस्तित्व मात्राने सात्विक सत्वामध्ये असलेले ह्या सगळ्यांचा जो करता धरता, म्हणून त्याला परम म्हटलं. परम ब्रह्म परम धाम पवित्र. ते आपण इतक्या सहजतेने पवित्र शब्द वापरून घेतो, पण पवित्रते जे स्वतःच्या अस्तित्व मात्राने इतरांना प्रसन्न करू शकतात, करतात. जसं सूर्याचे चंद्राचे उदाहरण दिले निर्णय, ते काय प्रसन्न नाही करत आहे जरुरी आपल्याला, ते प्रकाश देत आहे, कोणी प्रकाश देत आहे, कोणी काही देत आहे, कोणी काही देत आहे. ईश्वराला पवित्र याच्यासाठी म्हणलं की त्याच्या
अस्तित्व मात्राने प्रसन्न वाटत. त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर प्रसन्न चित्त होतं. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिर्पर्यवतिष्ठते. भगवद्गीतेतलाच श्लोक आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस उपजायते. त्याचा प्रसाद, तो माझा प्रसाद कसा? श्रीकृष्ण म्हणतो, बाहेरून खडी साखर, चिरंजीची दाणे, नारळ, गुळ, खोबरं, दहीकडे नाही. माझा प्रसाद ज्याला मिळतो, श्रीकृष्ण म्हणतो, सर्व दुःखानां हानी, पुन्हा दुःखाचं नाव नाही. यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते न अधिकम तत्. त्याच्यापेक्षा मोठा प्रसाद नाही शक्य, कल्पना नाही करू शकत. श्रीकृष्ण का? यस्मिन स्थितो, ज्याच्या हातात माझा प्रसाद आला, न दुःखेन गुरुणामपि विचारते. मोठ्यातला मोठा दुःखाचा पहाड डोक्यावर आपटला तरी विचलित नाही होणार, डिस्टर्ब नाही होणार. असा प्रसाद. प्रसादे सर्व दुःखानां हानी, सगळे दुःख संपले, त्याच्या जागी रस उपजायते. रसो वै सः, वेद पुरुष म्हणतो श्रीकृष्णासाठी. रस इथून येतो. तो कुठला? हा रस स्वरूप आहे. नारद भक्ती सूत्रात नारद मुनी म्हणतात, भक्ती सातु परम प्रेम स्वरूपा. भक्तीचा रस. प्रसन्न चेतसो ह्याशु. श्रीकृष्ण म्हणतो, हे नीट लक्ष देऊन घेतलं तर प्रसन्नतेने छलाछल वाहायला लागेल, तुझ्या अंगातून वाहायला लागेल. सध्या जसा घाम वाहतो, वाळत निघतो, तसं प्रसन्नता. कारण की चैतन्याचं भिजून निघालं. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं, मन झाले ओले चंबा, जैसे भिजले अभंग, आली कुठून शिकानी टाळ, मृदंगाची धुना, नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिर्पर्यवतिष्ठते. बुद्धी तिथे स्तब्ध होऊन जाईल. मग तुझी इकडे तिकडे तोंड मारायला नाही जाणार, इतकी प्रसन्नतेचा अनुभव होईल. म्हणून हा अर्जुन त्याला तिथे म्हणतात पवित्रम परम भवान. कारण आता तुझ्या लक्षात यायला लागलं, 10वा अध्याय पुष्कळचं सांगून झालं. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम. बाबा, तू असा पुरुष मला वाटला, माझ्यापेक्षा 1.5 इंचानी ठेंगणा असलेला मला वाटायचं, पण तू तर दिव्य पुरुष आहे, परम पुरुष आहे. ओ माय गॉड, हे जे तू सगळं सांगतात ते मी आता अनुभव करताय. You are the greatest and the final and the biggest and the best man. परम पुरुष शाश्वत आहे, फॉर एव्हर आहे, नश्वर नाही आहे, सतत टिकणारा, जसाच्या तसा सतत सुंदर दिसणारा होता श्रीकृष्ण. सकाळी उठून पाहिलं तरी तसंच, झोपताना पाहिलं तरी तसंच, दिवसा पाहिलं तरी तसंच, युद्धात पाहिलं तरी तसंच. दरवेळेला नवीन नवीन सौंदर्य त्याचं, वेगळ्या वेगळ्या अवस्थेत. दिने दिने नवम नवम नमामि मेघ सुंदरम. नित्य नवीन रस. भीष्माला चक्र घेऊन मारायला, रथाचा चाक घेऊन आला, उरावर फेकायला त्याच्या. भीष्माने सोडला आपला धनुष्य आणि शब्द, आणि भीष्म म्हणते की आपण मंत्रमुग्ध झालं मी देवा, की केवढा सुंदर ते दिसतोय. हे जे तुझे गोरे केसांमधून घाम टपकतोय, सगळी धूळ तुझ्या ऑलरेडी श्याम वर्ण, त्याच्यातून धुळेचे घामास्वत करणारे. ओ माय गॉड, इतकं सुंदर कोणी असू शकतं. भक्तीकडे मन लागलं भीष्माचं, सौंदर्यात मंत्रमुग्ध. केवढा सुरेख, केवढा सुंदर. युद्धभूमीत तिथे रोज नट्टापट्टा करण्यासाठी नाही, सगळ्या परिस्थितीमध्ये आनंद अनुभव करणारा आणि देऊ शकणारा श्रीकृष्ण. सगळ्या वेगळे वेगळे रूल्स नियम नसलेला सहज जीवन जगणारा श्रीकृष्ण.
सातत्याने जीवन, सतत ते तशा अवस्थेत प्रसन्न अवस्थेत जीवन जगणार. त्याच्या प्रत्येक प्रागट्यामधून सौंदर्य, आनंद व्यक्त करणारा, पेहरावामधून, शब्दांमधून, विचारांमधून, अवस्थेमधून, म्हणून सगळीकडे तिथेही मोराचं पीस सगळीकडे सुंदर. तो विषय निघाला. त्या पूर्वीच्या दिवशी आमच्याकडे एक आले होते, बोलता बोलता त्यांनी प्रश्न विचारला होता महाभारतात, तेव्हा ती गोष्ट निघाली. हाच याच प्रसंगाबद्दल होता. म्हणून ते मी शेअर करतो. गीतेला धरून नाही की देवानी प्रतिज्ञा केली, मी शस्त्र नाही धरणार, शस्त्र नाही उतरणार, पण तरी त्यांनी केलं. नरोवा कुंजरोवा. त्यांनी एकदम प्रश्न विचारले की युधिष्ठिराला का बरं जावं लागलं नरकामध्ये जे काही 1 दिवसासाठी, कारण ते नरोवा खोटं बोलला ना, शेवटी युधिष्ठिर खोटं बोलला म्हणून जावं लागलं. तर गहन अभ्यास केला शास्त्रामध्ये, त्याचं स्पष्टीकरण लक्षात येते की 2 गोष्टी त्यांनी विषय निघाले. तर एक पहिली ही होती की युधिष्ठिराला खोटं बोलला ना म्हणून नाही नरकात जावं लागलं, की नरोवा कुंजरोवा, तिथं खोटं नव्हतं. अश्वत्थामा मेला, हत्ती असेल किंवा माणूस असेल, पण अश्वत्थामा मेला. असं जर सहजतेने प्रामाणिकपणे जर म्हटलं तर खोटं नाही म्हणू शकत. अश्वत्थामा मेला, हत्ती किंवा मनुष्य त्याच्यामध्ये. कारण त्यांनी तसं वाक्य मॅडम सांगायला सांगितलं होतं, तसं म्हटलं. म्हणजे कृष्णाने खोटं बोलायला सांगितलं, कृष्ण खोटं बोलला. खोटं कुठे? अश्वत्थामा मेला, माणूस किंवा हत्ती, नरोवा कुंजरोवा. एक तर हत्ती असेल किंवा माणूस असेल, पण अश्वत्थामा मेला, नाव ज्याचं होतं तो अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला. तर मग नरकात का झालं? कारण त्याच्या मनात शंका आली. म्हणजे महाभारतात येतं स्पष्टीकरण. युधिष्ठिराने म्हटलं पण त्याला म्हणायचं नव्हतं. प्रेशर झालं, पिअर प्रेशर. सगळ्यांनीच म्हटलं की अरे आता दुसरा इलाज नाही आहे द्रोणाचार्य शांत करायला. म्हणून त्यांनी पण त्याची इच्छा नव्हती आणि त्याला तरी श्रीकृष्णाला माहित तर होतं की कृष्ण असत, पण तरी पण श्रीकृष्ण म्हणतात, तरी श्रीकृष्ण म्हणत असेल माझा सत्य संकल्प आहे बा, आय नो कृष्ण देव आहे, तो म्हणतोय पण मला खोटं नाही बोलायचं. नाही खोटं आहे. देव जरी मला खोटं बोलायला म्हणतो तरी मला नाही म्हणायचं. तर म्हणतो मी, इलाज नाही, पण दिस इज नॉट राईट. हा जो संशय केला त्याने की देव म्हणतो आहे, परम देव म्हणतो आहे, आणि त्याच्यात तो आपलं काहीतरी सांगत टाकतं की स्वतःचं वेगळं काहीतरी, की स्वतःला समजतं वेगळं काय, भलं कशात आहे. संशय केला ईश्वराच्या उपदेशावर, पूर्ण विश्वास नाही टाकला अर्जुनासारखा. अर्जुनाने जसं गीतेनंतर केला होता तसा अर्जुनाने किती संशय याच्यामध्ये निर्माण केले, पण शेवटी तर तिथे जी थोडीशी रेष राहून गेली युधिष्ठिराच्या मनामध्ये, हे बरोबर नाही, हा खोटं बोलायला लावतो मला. त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी त्याला विजिट करावं लागलं. त्याच्यातून इकडे प्रतिज्ञा केली, शस्त्र नाही उचलणार, आणि मग हे करायला कसं मारायला गेला तरी पण शस्त्र नाही उचललं ना त्याने. श्रीकृष्णाची प्रत्येक कृती, प्रत्येक वचन, प्रत्येक खूपच गहन पण तितकंच सोपं आणि तितकंच स्पष्ट एकाच वेळी. रथाचं चाक पडलेलं, तुटलेला रथाचं चाक उचललं. आज त्या दिवसापर्यंत कोणीच रथाचं चाक शस्त्र म्हणून नव्हतं वापरलं. आताही नाही रथाच्या चाकाला कोणी शस्त्र म्हणून म्हणेल. आता तर विमानही शस्त्र झाला. 9/11 विमानच घुसून दिलं बिल्डिंग मध्ये. आता विमानाला आपण म्हणायला लागले की अरे विमानही शस्त्र आहे, विमान डेंजर विमान आहे. आता लक्षात आलं, पण तोपर्यंत कधी कल्पना नव्हती की विमान म्हणजे वेपन होऊ शकते. वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन एअरप्लेन. अजूनही रथाचं चाक म्हणजे शस्त्र म्हणून नाही कोणी समजत. त्यांनी शस्त्र नाही चालवलं, मी शस्त्र उचलणार नाही त्याची प्रतिज्ञा होती. खवखर मारायसाठी की नुसतं धडा शिकायसाठी केलं त्या. मग अर्जुनाने त्याचे चरण धरले. पण मुख्य विषय हा होता या बाबतीत की ते सगळं पाहून मग भीष्माने सगळं आपला धनुष्यबाण सोडला आणि मी या क्षणाची मी वाट पाहत होतो की केव्हा माझा मृत्यू तुझ्या हातून होईल. आणि तो क्षण आला. देवा तू माझ्यासाठी खूप अभिमानाने, देवा तू माझ्यासाठी तू कसा भक्त होत चालला आहे,
भक्तांचं कैवारी आहे, माझ्यासाठी तू आपली प्रतिज्ञा सोडली. फक्त हसला श्रीकृष्ण, स्मित हास्य त्याच्याकडे पाहून, कारण असं तसं काही नव्हतं. माझ्यासाठी भीष्मासाठी आपली प्रतिज्ञा सोडली, प्रतिज्ञा नाही सोडली. पुढे वेगळंच काहीतरी झालं, त्यांनी नाही मारलं त्याला, म्हणून आणि मग भीष्माला चरण स्पर्श करायला एकदम मागे सारखं असतं कृष्ण 1.5 फूट मागे. हे का करून आलं? बस एवढंच हसून पुन्हा नाही, चरण स्पर्श नाही मग दिला, चरण स्पर्श नाही मिळाला भीष्माला. हे काय करून आलं? तुम्ही मोठे आहे, लोकांचं नाही का की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे, मी लहान आहे, तुम्ही पितामह आहे, नाही नमस्कार मी तुम्हाला करायला, तुम्ही मला नमस्कार नाही. नाही नाही, ते त्याचे लायक नव्हते, वर्दी नव्हते भीष्म. श्रीकृष्णाचे चरण स्पर्श नाही मिळाला. शेवटी दर्शन मिळालं, पण चरण स्पर्श नाही मिळाला. धर्म एवढा सगळं जाणत असून, सगळं माहित असून, स्वतःची प्रतिज्ञा काहीतरी वेगळी ठेवून अधर्माच्या बाजूने लढणारे आणि प्रॉब्लेम क्रिएट करणारे धर्मासाठी 10 दिवस, आणि अजून लागेल तर प्रतिज्ञा करणारे की मी या 5ही लोकांना उद्या मारून टाकेल. भीष्माने प्रतिज्ञा केली, 5ही पांडवांचा नाश. अशी प्रतिज्ञा इतका अधर्माचा धाडस वाढवणाऱ्या, माहित असून अधर्माकडून लढणारे चरण स्पर्शाची योग्यता नव्हती, म्हणून तो माझ्या सारखा एकदम हे का करून मला, हा कॅन यू गेट माय, तुला कसं मिळू शकेल माझं चरण स्पर्श. तर एनिवे इथे न ते शस्त्र होता, न ते त्यांनी त्याच्यासाठी शस्त्र धरलं होतं, न त्याला चरण स्पर्श मिळाला होता. पण त्याचे पूर्वसंचित आणि त्यांची पुण्य आणि त्यांचं स्वतःचं ज्ञान तर होतच, त्याचंही फळ मिळालं. परफेक्ट अकाउंटिंग सिस्टम देवाची, जी ज्याची योग्यता ज्यावेळी जसं मिळाला त्याच्यापासून कधी कमी नाही. त्याला ते मिळालं, तेही मिळालं, तेही मिळालं, जे मिळालं ते मिळालं, जे नको मिळालं ते नाही मिळालं. असं परफेक्शन. एनिवे इथे परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम, दिव्य डिवाइन पलीकडचा आदिदेवम अजम विभुम, पहिला देव, आदी, सगळ्यांच्या आधीचा, आधीच्या आधीचा तो आदी. जसा सगळे स्वप्न सुरू व्हायच्या आधी स्वप्नदृष्टा होता, सगळ्या स्वप्नपात्रांमधला आधी स्वप्नदृष्टा. सगळ्या दागिन्यांच्या आधी सोनं चांदी, ज्याच्या कशाचं दागिना असेल, सगळे माठ सुरया बनायच्या आधी माती. तसा आदी देव ही सगळी सृष्टी बनायच्या आधीचा अजम. सुरेचा जन्म झाला, माठाचा जन्म झाला, म्हणजे मातीचा जन्म झाला असं नाही. आदी देवम अजम विभुम, विभू म्हणजे व्याप्त, सर्वत्र असलेला ब्रह्मा. तर अजून एक श्लोक अजून करू आणि मग थोडा ध्यान करून थांबू. आस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा, हे हिंदीत असतं. अर्जुन बोले आप परम ब्रह्म, परम धाम और परम पवित्र है, क्योंकि आपको सब ऋषिगण, सनातन, दिव्य पुरुष और देवों का भी आदिदेव, अजन्मा और सर्वव्यापी कहते हैं। वैसे ही देवर्षि नारद तथा असित और देवल ऋषि तथा महर्षि व्यास भी कहते हैं, और आप भी मेरे प्रति कहते हैं. म्हणजे आता माझा विश्वास पक्का झाला की खरंच तू आहेस, पूर्ण आहे, संतोष शेवटचा आहेस. कारण की असंच लोक, बऱ्याच लोकांकडून मी ऐकलंय, ऋषी मुनींकडून. नारद ऋषी एकदा आले, त्यांनी मला असं सांगितलं, असं ऋषी आले, त्यांनी तसंच म्हटलं, आणि आता तर तूच स्वतः म्हणून दिलं की तूच देवा म्हणून. मला बिलकुल पटलं पक्का, आणि आता मला अनुभव वाटल, मलाच आतून वाटून राहिला, लक्षात येते वाट स्वतः आपणच. असं इथपर्यंत 12वा 13वा. हे केशव, जो कुछ भी मेरे प्रति आप कहते हैं, इस सबको मैं सत्य मानता हूँ. हे भगवान, आपकी लीला में स्वरूप को न तो दानव जानते हैं और न देवता ही. आता कन्व्हिन्स्ड झाला, कन्व्हिक्शन झाला, पक्का झाला मनात अर्जुनाच्या. आतापर्यंत पक्का नव्हता. आता त्याची लालसा वाढली अजून की मला अजून सांग, तुला कसं कसं कुठे कुठे, मग अजून लालसा वाटते की मला दाखव, तू 11व्या अध्यायात दाखवू शकतो का. मानतो की कदाचित मला नाही करणार, पण तू इफ यू कॅन, इफ यू डोंट माइंड, कॅन यू शो मी.
युअर युनिव्हर्सल फॉर्म. ते चेतला आता अर्जुन भट्टी जमली जा भट्टी पेटली जसं म्हणतो तसं जुगाड जमल्या तसं तशी त्याची अवस्था इथून. यस, जे तू म्हणाला ते सगळं मला पटलं असं म्हणतो. हे भूतों को उत्पन्न करने वाले, हे भूतों के ईश्वर, हे देवों के देव, हे जगत के स्वामी, हे पुरुषोत्तम, आप स्वयं ही अपने से अपने आप को जानते हैं. अदरवाइज मला नाही कळू शकत. तू समजून राहिला म्हणून मला समजलं. पण आय डोंट नो तुला कोणीच समजू शकते का जोपर्यंत तू नाही समजू शकणार. कारण पूर्ण तू आहे, इतर सगळे अपूर्ण आहे. अपूर्णांनी पूर्ण कसं समजणार? कागदाची पोळी कितीही मोठी केली, मोठा टेलिस्कोप, हबल टेलिस्कोप जरी केला, पूर्ण आकाश कसं नापू शकेल? कितीही मोठी लाट झाली तरी संपूर्ण समुद्राला कसं व्यापू शकेल? आणि संपूर्ण समुद्रात झालं तर संपूर्ण समुद्राला व्यापू शकेल. आणि लाट तर बरोबर आहे, समुद्राचं किती खाली आहे अजून. तसं तो म्हणतो सगळं एकदम खट लक्षात यायला लागलं. विश्वास जेव्हा झाला, पक्क जेव्हा झाला, कन्व्हिन्स जेव्हा झाला, तर एकदम धड गाठी सुटायला लागल्या त्याच्या. की अरे हो, तूच सगळ्यांना बनवलं असणार, याचा तुझ्यातूनच सगळे आले असणार, तूच सगळ्यांचा ईश्वर असणार, देवांचा देव, जगात संपूर्ण जगाचा स्वामी, सगळ्यात पुरुषोत्तम, सगळ्यात बेस्ट पुरुष तू स्वतःला जाणू शकतो. इसलिए आप ही उन अपनी दिव्य विभूतियों को संपूर्णता से कहने में समर्थ है, जिन विभूतियों के द्वारा आप इन सब लोगों को व्याप्त करके स्थित है ना. फक्त एक समुद्र जाणू शकतो की सगळ्या लाटीमध्ये कुठे काय सुरू आहे, कोणती लाट मोठी आहे, छोटी आहे, बनली आहे, तुटली आहे, लंबी आहे, वाहते आहे, शांत आहे, खूप मस्ती करते आहे. हा एक सागरच फक्त शक्तीसाठी शक्य आहे. सगळ्या लाटांना जर एका वेळी त्याच वेळी सगळीकडच्या त्या क्षणातच सगळ्या लाटांना जाणू शकण्याची म्हणजे त्रिकालज्ञ, ऑमनिपोटंट, ऑमनिशंट, ऑमनिप्रेझेंट. तोच आवश्यक जो सगळीकडे एका वेळी सगळ्यांमध्ये आहे असा. हे आता अर्जुनाच्या लक्षात आलं आणि त्यांनी जे व्यक्त केलं आता की आम्ही कोणीच काही तुकडे 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 समजू शकतो. Because you are everywhere at the same time, you alone exist, therefore you can know all the parts. आमच्या घरी आम्ही अंगणात या अडचण लावतो दर 2 दिवसांनी. कधी कधी त्यातल्या गीतायोगमध्ये टाकतो टुडे सायन्स सारखा. सो राईट नाव दर 2 दिवसांनी बदलतो आम्ही. यावेळेसचे आहे की the vision of the whole gives meaning to the parts. विचाराला म्हणते जे सुद्धा ध्यानामध्ये किंवा एक्सरसाइज करताना तसे the vision of the whole gives meaning to the parts. नाही तर तुकडे तुकड्यांना काही अर्थ नाही. हा जो प्रश्न आहे, who am I, मी काय करतोय, कशासाठी आहे, कुठून आलाय, उद्देश काय, आय डोंट नो, काहीच माहिती नाही. जनरल खाणं पिणं, नाचणं करणं, मरणं, म्हणजे संपूर्णच लक्षात आलं त्या सगळ्या तुकड्या, छोट्यातल्या छोट्या किड्या मकोड्यांच्या अस्तित्वाचं, गवताच्या एकूण पात्याचा महत्व लक्षात येतं. तसं हे इथे जो म्हणतो की तूच एक संपूर्ण आहे, सगळ्यांमध्ये शक्य आहे. हे योगेश्वर, मैं किस प्रकार निरंतर चिंतन करता हुआ आपको जानूं. हे भगवान, आप किन किन भावों में मेरे द्वारा चिंतन करने योग्य है. मी एक छोटा तुकडा आहे, मी तुला पूर्ण नाही समजू शकत, पण मी जिथे जिथे जाईल ते माझ्या आजूबाजूला जे इतर तुकडे आहेत, कधी गवत दिसतंय, कधी आकाश दिसतंय, कधी पक्षी दिसतोय, कधी मच्छर घेऊन आला, कधी स्वतःचा चेहरा आरशात दिसतोय, कधी इतर व्यक्ती दिसतात, टेबल खुर्ची दिसतंय, तुकडे 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 दिसतात. मी स्वतःही तुकडाच आहे, मला पूर्ण नाही दिसत आहे, क्षमता नाहीये, शक्य नाही आहे, पण मला सतत तुकडे तुकडे दिसतात. आणि आता लक्षात येणं आलं की तुकड्या तुकड्यामध्ये तो पूर्णच आहे. तुकडे तुकडे नसते, माझ्या लिमिटिंग दृष्टीमुळे तुकडे वाटतात आहे, तुकडे नाही आहे. मी नुसतं लाटेकडे लक्ष देल्यामुळे लाट वाटते आहे, नसतं समुद्र आहे पूर्ण तिथे. तर मी कसं कसं काय आयडिया करू, आयडिया सांग की ज्याच्या प्रत्येक तुकड्यामध्ये मला तुझं दर्शन लक्षात येईल. अरे हो बरोबर, अरे हो याच्यात कृष्ण, याच्या प्रत्येक लाटेत बघितलं असेल की अरे हो याच्यातही समजणं, प्रत्येक दागिन्यात अरे हो यात इथं सोनं, अरे हो यात इथं चांदी आहे, असं लक्षात येईल. केशु केशु च भावेषु
चिंत्यो से भगवान मया. This is one of I like this श्लोक, one of my favorite श्लोक्स in the Gita. हे जे innocent simplicity आहे अर्जुनाची, साधेपण आहे, आर्जव आहे, त्याचं नाव अर्जुन आहे. रजस नाही, अरजस आहे, अरजुन आहे, सिंपल आहे, सात्विक आहे. रजस नहीं, अरजस, सात्विक, अर्जी करता है ना, मर्सी मांगता है. केश केश जब आप किन किन भावों में मेरे द्वारा चिंतन करने योग्य है, हे जनार्दन, अपनी योग शक्ति को और विभूति को फिर भी विस्तार पूर्वक कहिए, क्योंकि आपके अमृतमय वचनों को सुनते हुए मेरी तृप्ति नहीं होती, अर्थात सुनने की उत्कंठा बनी ही रहती है ना. प्लीज टेल मी मोर. सांगाचं वर्णन कर, खूप छान बोलतोस तू, तुझं वर्णन मला ऐकायला खूप आवडतं, ते तुझ्या स्वतःच्या तोंडून. इथे त्याची प्रार्थना थांबते. पुढच्या वेळेस आपण सुरुवात करूया मग भगवान श्री भगवान वाचे त्या प्रश्नाचा समजून सांगण्यासाठी, उत्तर देण्यासाठी. पण आपल्या मराठी सेक्शन मध्ये जर साधारण आपण प्रयत्न करतो 2 श्लोक तरी संस्कृतचं म्हणण्याचा, तसे 2 श्लोक करून 9वा 10वा श्लोक मी थोडं म्हणतो, संधी विग्रह करून तुम्ही थोडं म्हणा आणि मग आपण थांबून ध्यान करू. 9वा श्लोक आहे मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परं वदन्. किंवा 10वा 11वा पर्यंत 9वा मागच्या वर्षाचा आणि 10वा सुरू झाला. तर वी शुड डू आजच्या. ते एषाम तेषाम असे जे ते एषाम सतत युक्तानां, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. सोपा श्लोक आहे एकदम, हा पाठ करायला अजून सहज आहे. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. दद अमी ददामी, दत्त म्हणजे देतो, अमी म्हणजे मी, दत्त अमी ददामी बुद्धि योगम तम, ददामी बुद्धि योगम तम येन माम उपय येन माम उपयांति ते, येन माम उपयांति ते. ददामि बुद्धि योगम तम येन माम उपयांति ते. ते एषाम तेषाम एव अनुकंपा. अर्थ तेषामेव अनुकंपार्थ, तेषाम एव अनुकंपा. अर्थ म्हणजे पर्पस, फॉर द रिझन, फॉर द पर्पस ऑफ, हे करण्यासाठी. तेषामेव अनुकंपार्थ अहम अज्ञान जम, अहम अज्ञानजम, अहम म्हणजे मी, अज्ञानातून जन्मलेला तम अंधकार. तेषामेव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तम नाशयामि, मी नाश करतो. आत्मभावस्थो, आतल्या आतात स्वतःमध्येच लक्षात यायला लागतं. नाशयाम्य आत्मभावस्थो, कारण मी त्याच्या आत आहे, मी आतल्या आतून. कसा? ज्ञानदीपेन भारतः. आतला अंधकार आतल्या प्रकाशाने नाश करावा लागेल. बाहेरचा अंधकार बाहेरच्या प्रकाशाने, जसं आपण दिवा लावून सूर्यप्रकाशाने नाश करतो. आत अंधकार झालाय तर आत उजेड करावा लागेल. म्हणून ज्ञानदीप, आत तेल नाही टाकता येत, आत नाकातून वात नाही टाकता येत, आत ज्ञानाच्या दिव्याने. कालचं एक सत्र झालं त्या हिंदीमध्ये ज्ञानाची आवश्यकता आहे की नाही हा विषय होता. ज्ञान की अज्ञान. इथे पण म्हणजे की अनेक ठिकाणी ज्ञानाचं महत्व, प्रायोरिटी सांगितली श्रीकृष्णाने. प्राधान्यापेक्षा प्रायोरिटी, नॉट नेसेसरी प्राधान्य, पण पहिले ज्ञानाची आवश्यकता. इथे दिस इज वन एक्झाम्पल.
नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भारत भास्वता सॉरी नॉट भारत भास्वता आभासात वाला प्रकाशाचा. जय श्री कृष्ण. थोडा वेळ ध्यान करू आणि मग